लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता सखी जी आहे ती सगळी प्रॉपर्टी मनस्विनीच्या नावावर करून देणार असते आणि त्यासाठी आता तिने सही करायला घेतलेली असते. आता ती सही करत असते खरी, पण पेन चालत नसतो. त्याबरोबर सखी ही पेन चालवत असते. मनस्विनी म्हणते जर होत नसेल तर राहू देत ना. सखी म्हणते अगं थांब, आणि मग ती मागे पेन खरडवून बघते आणि पेन सुरू झाल्यावर ती आता सही करायला घेते. इतक्यात त्या ठिकाणी ताबडतोब कान्हा पोहोचतो. कान्हा म्हणतो थांबा बेबी सरकार. त्याबरोबर सखी थांबते आणि लगेचच कान्हाकडे एकटक पाहू लागते. कान्हा आता सखीकडे जवळ येत असतो. मनस्विनी मात्र आता प्रचंड घाबरलेली असते. त्याबरोबर कान्हा हा सखीला म्हणत असतो थांबा. तर सखी म्हणते काय झालं कान्हा, तू मला हे असं का थांबवलंस. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो नाही म्हणजे तुमची ही जी प्रॉपर्टी या बाईच्या नावावर करायला चाललाय ती नक्की तुमची आई आहे का नाही, कमीत कमी एकदा या गोष्टीची तरी खातर जमा करून घ्या आणि त्यानंतर सह्या करा. सखी म्हणते कान्हा अरे काय बोलतोयस तू, हे काय बोलायचं काय आहे नक्की तुला. त्याबरोबर आता घरातले सगळेच जण कान्हाकडे बघू लागतात. कान्हा म्हणत असतो की मला हेच म्हणायचं आहे बेबी सरकार की ही जी बाई तुमची आई म्हणून वावरते ना, ती बाई तुमची खरी आई मुळात नाहीच आहे. त्याबरोबर आता कान्हाने हे असं म्हटल्याबरोबर मग मात्र आता सखी कान्हाला म्हणते कान्हा अरे तू हे काय बोलतोयस. कान्हा म्हणतो हो मी अगदी खरं आणि बरोबर बोलतोय. ही तुमची खरी आई नाही आहे, ही खोटारडी सरकार आहे, सरकार. त्याबरोबर आता हे ऐकून सखीला खूप मोठा धक्का बसतो. कान्हा म्हणत असतो हे सगळं हिनेच केलं आहे. हिने आपण जेव्हा ट्रिपला गेलो तेव्हा घरातनं तुमच्या आईला किडनॅप केलं आणि तिथे आपल्यासमोर असा बनाव रचला की जणू काही स्वतःच तेजस्विनी कामत आहे. पण ही तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे, मनस्विनी खोटारडी सरकार. त्याबरोबर मग आता सखी ही मनस्विनीकडे पाहते. तर आता मनस्विनी ही म्हणत असते काय बोलतोयस तू हे कान्हा, अरे उगाचच्या उगाच काहीतरी आरोप करू नको रे माझ्यावरती. खरंच असं नाही आहे. मी सखीची आई आहे, मी तेजस्विनी आहे. मी का खोटं बोलेन, मी खोटं नाही बोलत आहे कान्हा, मी खरंच खरं बोलते आहे. सखी अगं तुझी शपथ मी खरं बोलते आहे. त्याबरोबर मग गौतम काका म्हणत असतो कान्हा हे बघ तू जरा शांत हो. त्याबरोबर मग आता कान्हा म्हणत असतो एक मिनटं, माझ्या बायकोची खोटी शपथ घ्यायची नाही आहे. जर तिची खोटी शपथ घेतलीत ना तर मी जीव घेईन तुमचा. त्याबरोबर मग मात्र आता मनस्विनी घाबरते कारण कान्हाने अगदी कडक आणि धीट शब्दातच तिला ही गोष्ट सांगितलेली असते. मग आता गौतम काका म्हणतो कान्हा हे बघ रिलॅक्स हो, आपण इथे काहीतरी उपाय काढूया ना. मला सांग तुला हे असं का वाटतं की ही वहिनी नाही आहे तर मनस्विनी आहे, तुझ्याकडे काही पुरावा आहे का. त्यावर कान्हा म्हणतो तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. कान्हा म्हणतो बोला ना काका, विश्वास नाही आहे का. काका सांगतो अरे प्रश्न विश्वासाचा नाही आहे कान्हा. त्याबरोबर मग कान्हा आता म्हणतो ठीक आहे पुरावा हवा आहे ना, मग मी पुरावा देतो. हा मोबाईल मला यांच्या खोलीत सापडला. त्यावर सखी बघत असते त्या मोबाईलकडे, सरकारसुद्धा बघत असते. कान्हा म्हणत असतो बरोबर ना, होता ना हा मोबाईल तुमच्याच रूममध्ये. त्याबरोबर ते मनस्विनी म्हणू लागते कोणाचा मोबाईल आहे हा कान्हा, आणि अरे तू काय बोलतोयस. हे बघ मला काहीही कळत नाही आहे कान्हा, प्लीज मला समजेल अशा भाषेत तू जरा बोलशील का. असं आता सखीसुद्धा कान्हाला म्हणत असते. आता इकडे मनस्विनी म्हणत असते की मी काहीही केलेलं नाही आहे कान्हा, अरे मी सखीची आईच आहे खरंच. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो बास आणखीन किती खोटं बोलणार आहात तुम्ही, खोटं बोलायच्या सर्व सीमा पार करून टाकताय तुम्ही. त्याबरोबर सखी म्हणत असते कान्हा अरे प्लीज तुला का वाटतं ही माझी आई नाही आहे म्हणून, मला खरंच असं मनापासून वाटतं आहे की हीच माझी आई आहे खरंच. त्याबरोबर कान्हा म्हणतो नाही बेबी सरकार, तुम्हाला जे वाटतं आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे. ही बाई तुमची आई नाही आहे आणि याचा माझ्याकडे पुरावासुद्धा आहे. त्याबरोबर मग कान्हा सांगत असतो तुम्हाला आठवतं आहे तो इन्स्पेक्टर आपल्या घरी आला होता, तो इन्स्पेक्टर खोटा होता. काल परवापर्यंत मी त्याच्या मागावरती होतो, माझ्या हातात सुद्धा येणार होता तो, पण कसा बसा निसटला. तो इन्स्पेक्टर नसून एक ॲक्टर आहे आणि त्या ॲक्टरला या सरकारनेच आपल्या घरी पोलीस बनवून आणलं होतं जेणेकरून आपल्याला ती पोलीस कंप्लेंट वगैरे ते सगळं काही खरं वाटेल. आणि आपल्याला तसं वाटलंसुद्धा.
त्याबरोबर मग आता मनस्विनी नाटक करू लागते, अरे कान्हा तू हे काय बोलतोयस, खोटं बोलतोयस तू. तसा कान्हा म्हणत असतो, मी खरं बोलतोय. मग मला त्याचा हा फोन तिथे सापडला, मी त्याला पकडापकड करत असताना तो तर निसटला पण फोन सापडला. मी तो फोन घेऊन आलो आणि नंतर मी जेव्हा त्या फोनमध्ये तपासायला सुरुवात केली तेव्हा मला त्यामध्ये सरकारांचा नंबर सापडला. सरकारांचा नंबर सापडता क्षणी मी ताबडतोब सरकारांच्या नंबरवरती त्या फोनवरून फोन लावला. मी जेव्हा त्या नंबरवरती फोन लावला तेव्हा त्या फोनवरती फोन लागला. आणि तुम्हाला माहिती आहे बेबी सरकार, तो फोन कुठे वाजला? तो फोन वाजला यांच्या खोलीत, सरकारांच्या खोलीत. मग सांगा अजूनही तुम्हाला काय पुरावा हवा आहे? त्याबरोबर मग सखी म्हणत असते, नाही रे कान्हा, खरंच मला असं नाही वाटत की ही माझी आई नाही आहे. मला असं मनापासून वाटतं की ही माझीच आई आहे आणि मला माझं मन कसं खोटं सांगू शकतं रे कान्हा, खरंच. त्याबरोबर मग कान्हा म्हणत असतो, काय आहे ना बेबी सरकार, तुम्ही खूप साध्या आणि भोळ्या आहात, त्यामुळे तुम्हाला असं भास होतोय की ही तुमची आई आहे. पण खरं काय आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे ना. मी सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवा बेबी सरकार. ही बाई तुमची खरी आई वगैरे कोणीही नाही आहे. ही एक फसवी आणि ढोंगी बाई आहे. तुम्ही माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही या बाईवर विश्वास ठेवून ना खूप मोठी चूक करताय. त्याबरोबर मनस्विनी म्हणायला लागते की असं काय करतोस कान्हा, अरे तू का उगाच खोटं बोलतोयस? सखी, अगं मी तूच दिलेला मोबाईल वापरत होते ना एवढे दिवस, मग माझ्याकडे हा मोबाईल कुठून येईल काय मला काही कळत नाही आहे गं. त्याबरोबर मग कान्हा हा म्हणत असतो की बास अजून किती नाटकं करताल, किती ढोंग करणार आहात तुम्ही, तुम्हाला काहीच वाटत नाही का ही एवढी नाटकं करताना? त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते, सखी अगं मी खरंच नाटक करत नाही आहे, मी खरं बोलते खरंच. त्याबरोबर मग आता लगेचच कान्हा म्हणत असतो, बाद झाली तुमची नाटका, आणखीन खोटं बोललात ना तर याद राखात गाठ माझ्याशी आहे. उगाचच्या उगाच माझ्या साध्या भोळ्या बायकोला फसवू नका आणि मुळात तिच्या शपथीबिप्ती तर घेऊच नका. मघाशीच सांगितलंय, जर माझ्या बायकोची खोटी शपथ घ्याल ना तर मी तुमचा जीव घेईन. त्याबरोबर मग आता सखी मात्र कान्हाकडे आश्चर्यचकित होऊन बघते. ती कान्हाला म्हणते, कान्हा हे बघ प्लीज शांत हो. नाही आय नो की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रेमापोटी तू हे सगळं बोलतोयस, पण हे बघ हे असं काहीतरी बोलणं नाही बरोबर, प्लीज रिलॅक्स. त्याबरोबर मग गौतम काकासुद्धा म्हणतो, कान्हा प्लीज शांत हो. हे बघ आय नो कन्फ्युजन झालं आहे, खूप मोठं कन्फ्युजन आहे, पण आपण ते शांतपणे सॉल्व्ह करूया ना. हां, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का की ही वहिनी नाही आहे याचा? हे बघ उगाच हे असं व्हायला नको ना, वाद होऊन काही मिळणार आहे का आपल्याला? त्याबरोबर मग कान्हा म्हणत असतो, ठीक आहे ना, मी प्रूफ करतो की ही खोटारडी मनस्विनी आहे, तेजस्विनी कामत नाही आहे. एक काम करूया, तुम्ही सगळ्यांनी आठवा, मघाशी जेव्हा अक्षया बोलली की सगळ्यांनी नाश्त्याला या तेव्हा या काय म्हणाल्या? त्यावेळी मग सगळ्यांना आठवतं, अक्षया म्हणाली होती की मी मस्त गरम गरम छान असा ब्रेकफास्ट रेडी केलेला आहे, तर सगळ्यांनी ब्रेकफास्ट करायला या. त्यावेळी सरकार म्हणाली होती की अक्षया मला फळंच देशील का जरा नाश्त्याला? त्याबरोबर मग कान्हा म्हणतो, आठवतं आहे ना, फळं मागितली या बाईने नाश्त्याला का? कारण ही बाई खरी सरकार आहे, सरकार हेल्थ कॉन्शियस होती. त्याबरोबर मनस्विनी नाटक करू लागते आणि म्हणत असते की अरे कान्हा, मी ते फक्त सहज म्हणाले. एवढी वर्ष त्या मनस्विनीने मला डांबून ठेवलं होतं, कोंडून ठेवलं होतं. नको ते घाणेरडं तेलकट तुपकट ती मला खायला द्यायची. त्या सगळ्यामुळे तोंडाची चव पार निघून गेली होती रे. म्हणून मी फक्त साधं खायला मागितलं होतं, बाकी काही नव्हतं माझ्या मनात. जर मला माहीत असतं हे असं काहीतरी होणार आहे तर मी ते नसतं मागितलं. तसा ती लगेच पुढे कांगावा करू लागते आणि म्हणते, आज माझं खाणं माझ्या घरात काढलं गेलं शी. त्याबरोबर मग आता सखी म्हणत असते, स्टॉप इट कान्हा, काय चाललंय काय तुझं? अरे बास, तू उगाचच्या उगाच आईवरती आरोप करत चाललायस. नाही, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तू खूप सेंटी आहेस, पण म्हणून हे असं नाही होऊ शकत ना की तू आईवरती डाऊट घेशील. अरे मला प्रत्येक वेळी पुराव्यांची गरज नाही आहे. मला कधीतरी असंही वाटेल ना माझ्या मनापासून की ही माझी आई आहे म्हणून. आणि खरंच आज मला अगदी मनातनं, खऱ्या आतून मनातनं वाटतं आहे की ही माझीच आई आहे माझ्यासमोर. उगाचच्या उगाच तू आईवरती असे आरोप करू नकोस. आणि माझ्या आईने अजून कितीपर्यंत परीक्षा द्यायची रे? अरे ते 4 दिवसातसुद्धा तिने स्वतःला सिद्ध केलंच ना. माझ्यासाठी तिने काय केलं आणि आता तरीही तू हे सगळं बोलतोयस. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार तुम्हाला कसं पटत नाही आहे? मी बोलतोय ना तेच खरं आहे आणि तेच बरोबरसुद्धा आहे. अहो ही तुमची खरी आई नाही आहे. बरं ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, एक काम करूया, आपण सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी
यांना प्रश्न विचारा. 10 वर्षांपूर्वी ज्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत ना, त्या घटनांबद्दलचे प्रश्न विचारा. बघूयात ना, जर यांनी उत्तरं व्यवस्थित दिली तर समजून जायचं की या आहेत तेजस्विनी कामत, आणि जर उत्तरं नाही दिली तर आपण समजायचं की या मनस्विनीच आहेत. त्याबरोबर मग सखी म्हणते कान्हा, अरे त्यावर कान्हा म्हणतो प्लीज प्लीज बेबी सरकार. मग मात्र सखीचा नाईलाज होतो. मग सखी आता विचारते मनस्विनीला, आई मला सांग, मी लहान असताना जेव्हा आपण बाबांच्या एका मित्राकडे कोकणात गेलो होतो तेव्हा तिकडे काय घडलं होतं? त्यावर मग आता मनस्विनी लगेचच सांगायला सुरुवात करते. कान्हा, सखी ठीक आहे, देते मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो, जेव्हा सखी आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे खेळता खेळता तू चुकून विहिरीत पडली होतीस. कान्हा आता ते मनस्विनीकडे आणि सखीकडे अगदी व्यवस्थित निरखून बघत असतो. मनस्विनी सांगत असते, तू तिकडे विहिरीत पडली होतीस खेळता खेळता, आणि मला पोहायला येत नसतानासुद्धा मी विहिरीत उडी मारली होती सखी, आणि तुला वाचवलं होतं. त्याबरोबर मग आता लगेचच सखी ही म्हणत असते, बरोबर, अगदी बरोबर. तर आता हे सगळं काही राजलक्ष्मी किर्लोस्करसुद्धा शांतपणे उभं राहून बघत असतात. त्यांनासुद्धा काय खरं, काय खोटं, काय चूक, काय बरोबर काहीही कळत नसतं. तर आता लगेचच मनस्विनी म्हणायला लागते, बघितलंच कान्हा, दिलं ना मी प्रश्नाचं अचूक उत्तर. अजूनही तुझं असं म्हणणं आहे का की मी नाही आहे म्हणून तेजस्विनी, मी नाही आहे म्हणून सखीची आई? त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, एक मिनटं, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, ही घटनाच एवढी मोठी होती की तुम्हाला कुठून ना कुठून तरी काहीतरी कळलं असणं शक्य आहेच. तुम्ही विहिरीत पडला होतात बेबी सरकार, ही गोष्ट काही छोटी नव्हती तेव्हा. बरं, आता तुम्ही पुढे दुसरा कोणीतरी प्रश्न विचारा. गौतम काका, आता तुमचा ट्राय, तुम्ही प्रश्न विचारा. त्याबरोबर मग आता सखी म्हणत असते, कान्हा अरे काय चाललं आहे तुझं? त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, ठीक आहे, विचारा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत मला विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. मला कळून चुकलं, आता माझ्या आयुष्यातली परीक्षा संपणार नाहीच आहे. त्यावेळी मग गौतम काका म्हणतो, वहिनी मला सांग, मी शेअर ट्रेडिंग करायला घेतलं होतं तेव्हा मी दादाकडनं 10 लाख रुपये घेतले होते, आणि 10 लाख रुपयांचे मी शेअर्स खरेदी केलेले असताना मला खूप मोठा लॉस झाला होता, आणि तो लॉस मला दादाला सांगता येत नव्हता. त्यावेळी तू काय केलं होतंस? त्यावेळी लगेचच तेजस्विनी म्हणजेच खोटी तेजस्विनी म्हणते की भाऊजी, त्यावेळी मी तुम्हाला माझ्या पाटल्या मोडून पैसे दिले होते, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही गोष्ट आपल्या दोघांमधली खाजगी गोष्ट आहे, आणि ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगायची नाही. माफ करा मला भाऊजी, आज मला ही गोष्ट सगळ्यांच्या समोर सांगावी लागली. आपल्यातली खाजगी गोष्ट बाहेर आली भाऊजी, माफ करा मला, माफ करा, मी हात जोडते तुमच्यासमोर. आता हे बघून गौतमलासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं. गौतम नाराज होतो. त्याबरोबर इकडे आता सखी ही म्हणत असते, आई तू काकाला चक्क तुझ्या पाटल्या मोडून दिल्या होत्यास खरंच? त्यावर तेजस्विनी म्हणजे खोटी तेजस्विनी होकारार्थी मान डोलावते. तशी लगेचच आता सखी म्हणते, कान्हा आता तरी झालं का तुझं म्हणणं पूर्ण, की अजून आईला काही प्रश्न विचारायचे? त्याबरोबर लगेचच मागून पुरुषोत्तम काका मनस्विनीला हाक मारतो. वहिनी, तशी मनस्विनी तिकडे येते. मग आता पुरुषोत्तम हा मनस्विनीला विचारतो, वहिनी मला सांग, जेव्हा मला आणि मीनाक्षीला बाळ होत नव्हतं तेव्हा तू आम्हाला काय सल्ला दिला होतास? त्यावर लगेचच आता सरकार म्हणते, तेव्हा भाऊजी मी तुम्हाला शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायला लावलं होतं, आणि तिकडे नवसही करा असाही सल्ला दिला होता. तुम्ही नवस केलाही होतात, आणि तुम्हाला तो नवस फळलाही होता. त्यावर लगेचच मीनाक्षी म्हणते, हो वहिनी, पण त्या कपटी. त्याबरोबर मग आता पुरुषोत्तम तिचा हात पकडतो आणि तिला आधार देतो. तशी लगेच सखी म्हणते, आई खरंच. त्याबरोबर मग मनस्विनी कान्हाच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, कान्हा आता तरी तुझा विश्वास पटला का की मी सरकार नाही आहे म्हणून? त्यावर कान्हा म्हणत असतो, मला नाही माहिती की तुम्हाला सगळं कसं माहिती आहे, पण माझा अजूनही विश्वास नाही आहे. तशी लगेचच आता मनस्विनी मनातल्या मनात म्हणत असते, अरे मूर्ख कान्हा, काहीही झालं तरी मी सरकार आहे, मला बरोबर सगळं माहिती असणारच. कान्हा इकडे विचार करत असतो, सरकारला सर्व काही कसं काय कळालं असेल, काय घडलं असेल नेमकं? तर इकडे सरकार म्हणत असते, सरकारला काही अवघड नाही आहे रे बावळटा.
त्या मनस्विनीला दरीत ढकलून देण्या अगोदर मी तिच्याकडनं सगळं काही खरं वधवून घेतलं होतं आणि त्यामुळेच मला हे सगळं माहिती आहे. तिच्याकडनं सगळं वधवून मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि नंतर ते सगळं रेकॉर्डिंग मी शांतपणे एकांतात बसून ऐकलं होतं आणि व्यवस्थित सर्व गोष्टी माझ्या लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे मला सर्व प्रश्नांची उत्तरं देणं अगदी सहज सोपं जाते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मनस्विनीला आठवू लागतं की मनस्विनी ही शांतपणे बसली होती आणि त्यावेळी मग मनस्विनी हिला एक एक गोष्ट म्हणजे ती ऐकत असते आणि पाठ करत असते. अच्छा, लहान असताना ही लोकं जेव्हा फिरायला गेली होती सखीच्या, तेव्हा सखी विहिरीत पडली होती आणि विहिरीत पडली होती तेव्हा त्या तेजस्विनीला पोहता येत नसतानासुद्धा तिने पाण्यामध्ये उडी मारली होती आणि तिला वाचवली होती. तर त्याबरोबर मग सखी म्हणत असते, कान्हा अजून काय विचारायचं आहे का तुला आईला, की अजूनही तुझा विश्वास पटत नाही आहे? कान्हा, अरे तीच माझी आई आहे, मला माझ्या आईवरती विश्वास आहे. अरे एक मुलगी आपल्या आईला नाही का ओळखू शकत? नाही, मला मान्य आहे हे एवढं सगळं जे घडलं आहे त्यामुळे तुझ्या मनात संशय येणं स्वाभाविक आहे, पण मी विश्वास ठेवत चालली आहे तुझ्यावर, तुझा वेडेपणा ऐकत चालली आहे, तर तू खूपच जास्त वेड्यासारखं वागतो आहेस कान्हा, कळतं आहे का तुला? अरे हीच माझी आई आहे खरंच. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, अरे ह्या माझ्या आईचा स्पर्श मी अनुभवला आहे, माझ्या आईची माया मी ओळखली आहे. कान्हा, अरे माझी आई मी ओळखली आहे रे, खरंच हीच माझी आई आहे, ही मनस्विनी मावशी नाही आहे. आणि मुळात जर ही मनस्विनी मावशी असती तर मुळात मला ताबडतोब कळलं असतं. तुला आठवत नाही आहे का त्या व्हीलचेअरजवळ जेव्हा मावशी पडली होती तेव्हा मी तिकडे गेले होते ना? त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार तुम्ही ना खूप जास्त भावनिकपणे विचार करताय आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं खरं वाटतं आहे, पण मी खरं सांगतोय ही तुमची आई नाही आहे. ह्या बाईने बरोबर बनाव रचला होता. अहो ही तिकडे तुमच्या खऱ्या आईला ढकलून उभी राहिली होती आणि हिने आपल्याला असं दाखवलं की मनस्विनी त्या दरीत कोसळली आणि ही तेजस्विनी जिवंत राहिली, पण तसं खरं घडलं नव्हतं. खरं काय घडलं होतं तर खरं ज्या तेजस्विनी होत्या, तुमची आई होत्या, त्यांना या नालायक बाईने दरीत ढकलून दिलं होतं आणि मग खोटारडेपणा केला आणि तुमच्यासमोर स्वतः तुमची आई म्हणून आली, कळलं का? त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते, कान्हा अरे बास कर, उगाचच्या उगाच तू माझ्या बाबतीत एवढं खोटं का बोलतोयस सखीबरोबर? मीच तिची आई आहे. सखी अगं मीच तुझी आई आहे, खरं बोलते आहे मी का खोटं बोलू? मला खोटं बोलून काय मिळणार आहे? त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार खोटारडी आहे ही बाई, विश्वास ठेवू नका हिच्यावर, खोटंच बोलते आहो ही तुमची आई वगैरे कोणीही नाही आहे. तुम्ही माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा, खरं सांगतोय मी, ही बाई तुमची आई नाही आहे, खरंच. त्याबरोबर मग नंतर आता मनस्विनी म्हणायला लागते की मीच खरी तुझी सखी आई आहे, खरंच मी तुझी शपथ घेऊन सांगते. अगदी तुझ्या गळ्या शपथ बाळा. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, खोटं बोलते ही बाई, तुम्ही विश्वास ठेवू नका बेबी सरकार हिच्यावरती, खोटारडी आहे ही एक नंबरची, मी सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो हिने हा सगळा बरोबर बनाव केलेला आहे, बनाव रचलेला आहे तुमच्यासमोर, कारण हिला माहिती होतं जी गोष्ट हिला सरकार बनून शक्य नव्हती ती गोष्ट तुमची आई होऊन सहज शक्य करता येईल, तुमची प्रॉपर्टी हडप करता येईल. कुठल्याही मुलीला आपल्या आईने आपल्याकडे पैसे मागितलेले आवडणार नाहीच हे हिला बरोबर माहिती आहे, म्हणून खरं तर हिने हा सगळा डाव रचला होता. त्यानंतर मग आता मनस्विनी राजलक्ष्मीकडे येते आणि तिला म्हणत असते, तुम्ही ह्या कान्हाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की हा कबीर किर्लोस्कर नाही आहे म्हणून, आणि तुम्ही सांगा की तुमचा कोणी वारसही नाही आहे. त्याबरोबर कान्हा आता माना म्हणतो, मा ठेवा माझ्या डोक्यावर हात आणि घ्या माझी शपथ, सांगा की मी कबीर किर्लोस्कर नाही आहे. त्याबरोबर मग आता मा मात्र शांत उभ्या असतात. तर सखी म्हणते, तुमचं काहीही नातं नसताना तू यांना मा कसं काय म्हणालास? त्याबरोबर मात्र आता कान्हा गप्प बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.